आणि भगिनींनो, तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज तुम्ही व्हिडिओची स्टार्टिंग बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की आज नेमकं काय भानगड आहे, अशी काय स्टार्टिंग आहे, सगळीकडे कुठं तरी चालले आहेत, पण नेमकं कुठं चाललो आहोत. तर मी तुमची जी उत्सुकता आहे ती या ठिकाणी कमी करते. आज आम्ही यूट्यूबवरती त्यांचा चॅनल आहे यश गोट फार्म अँड सीड्स म्हणून, तर आम्ही त्या फर्मला भेट द्यायला आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः यश गोट फार्म अँड सीड्स मध्ये आपले स्वागत आहे. आम्हाला भेट देण्यासाठी तुम्ही खूप दूरवरून आलात. धन्यवाद सर. म्हणजे आम्ही खूप दिवसाचा प्रयत्न करत होतो या ठिकाणी येण्यासाठी, पण काही कारणास्तव कामं असल्यामुळे आम्हाला वेळ मिळत नव्हता. आणि आज या ठिकाणी आम्ही वेळात वेळ काढून आणि नियोजन करून या ठिकाणी तुमच्या फर्मला भेट द्यायला आलो आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे मी जो यूट्यूब चॅनल चालू केला आहे तो मी तुमच्या मार्गदर्शनात केला आहे. म्हणजे मी तुमच्या आधी पण व्हिडिओ बघत होते आणि तुमचे व्हिडिओ बघूनच मला ही कल्पना सुचली की मी पण काहीतरी करू शकते. अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवून मी पण शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन जे माझ्याकडे नेपीर आहेत ते मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. ही जी कल्पना आहे ही मला तुमच्याकडूनच मिळाली आहे. बरोबर आहे, कारण की मी पण कंटिन्यू स्वरूपात माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू स्वरूपात सांगत असतो इतर शेतकऱ्यांना का ह्या जी काही मी नवनवीन विदेशी स्वदेशी गवताच्या नेपेर असो बी बियाण्याच्या जाती असो त्या लावलेल्या आहेत आणि ते शेतकरी बघण्यास येत आहेत. आणि भरपूर दिवसापासून मी शेतकऱ्यांना परावृत्त करतो एक प्रकारचं, कारण की जे आपले ही शेळीपालन गोट फार्मिंग जे करतात त्यांच्यासाठी चारा मिळत नाही ऍक्च्युली. कारण की कंटिन्यू स्वरूपात इथं दिवसभरात 20-25 शेतकरी येत राहतात. कारण की त्यांच्याकडून असं कळत आहे की हा चारा त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेला नाही. खूप शेतकऱ्यांना माहिती नाहीये की असं नवीन काहीतरी आहे. शेळी पालनासाठी पण वेगळा काहीतरी चारा असू शकतो. रेग्युलरली ही संकल्पना तुम्ही जोपासली त्याच्याबद्दल मी प्रथमतः तुमचं खूप खूप माझ्या वतीने धन्यवाद करतो. कारण की आज शेतकऱ्यांना गरज आहे, समाजाला गरज आहे आणि कोणीतरी पुढे येईल असं मला पण भरपूर दिवसाचं वाटत होतं. मी तुम्हाला मध्यंतरी का फोन पण केला होता की तुम्ही ज्या जाती लावल्यात, युट्यूबला चॅनल बनवलंय आणि इतरत्र शेतकऱ्यांना आपण जे हे कार्य करतोय एक प्रकारचे मुक्या जनावरांना हे चारा आपण देतोय, हे खूप चांगलं काम आहे. हे काम कुठंतरी केलं पाहिजे हे पण मला वाटत होतं आणि ते काम तुम्ही स्वीकारलंय त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो. धन्यवाद सर. म्हणजे मी सगळं काही ना तुमचं व्हिडिओ बघूनच मला ती कल्पना सुचली की या माध्यमातून पण मी शेतकऱ्यांपर्यंत नवीन काहीतरी पोहोचू शकतो. ऑस्ट्रेलियामधलं हे तुम्हाला पण माहिती 16, 17, 18 फुटापर्यंत याची उंची जाते. तसेच तिसरी कापणी ते वगैरे सगळे चांगले काटे बिटे येते, त्याला ऊस येतोय थोड्या प्रमाणात. आणि थंडीमध्ये तुरा येतोच लाल प्रकार रेड मेटेरियलला पण तुला येतोच. ठीक आहे, तुरा आलाय वरती पण यायला लागेल. आमच्या पण प्लॉटला नॉर्मल कुठे मोठ्या तुरी निघले. हा बांगलादेश हा फ्रेड नेपियर. आता याच्याविषयी पण तुम्हाला माहिती सगळं. पानं पूर्ण हिरवे येते आणि काटे कुठल्याने एकदम याला म्हणजे बांगलादेश विशेष नाही, अजिबात नाही, एकदम काठी होणार, एकदम काठी होणार. हळूहळू हिरवा होत जातं का कांडी किंवा होत जाते. पुढच्या कापणीला आता जानेवारी पासून जानेवारी नंतर याला तुरे नाही काही नाही. 16-17 फुटाचं उंची आणि पूर्ण कांड्या तुम्हाला लाल दिसतात. म्हणजे ही कटिंग झाल्यानंतर क्लायमॅक्स हो क्लायमॅक्स हो याला ओळखायची बघ. याची पण कांडी लाल सर्विस नॉर्मली. आणि हा स्पॉटेबल आहे. स्पॉटेबल म्हणजे त्याच्यात असे रेड कलरचे पूर्ण स्पॉट येते. काटे वगैरे पण याला काही नाही. याची पण जवळजवळ आहे मक्का क्रॉसिंग ऐकलं असं. हा जास्त. आता याचाच प्लॉट तिकडे 20 फुटाच्या हाईटवर होता 4G सारखा सेम टू सेम. अहो का थंडीमुळे हे झालाय नाही सर. जबरदस्त 4Gची तरी कांडी आहे ना समजा 10 फुटाच्या हाईटवर तुम्ही अशी वळायला जर गेलं ना ती वळणार नाही. याची पूर्ण चक्री होती, इतका लवचिकपणा आहे. आणि समजा 12 जास्त होते ना आणि पुढे 12 फुटाच्या पुढे जर आहे की जसं आपलं सगळे होते. बाजरा हायब्रिड नेपियर
क्रॉसिंग करताना समजा आता 4G मध्ये काय आहे, ऊस आहे, मक्का आहे, हा 2-3 याचा सामान आहे. तसं जे क्रॉसिंग करताना याच्यामध्ये बाजरीचा क्रॉस थोडासा जास्त घातलेला, त्याची काळी ना जाड होत नाही. आणि शेळ्याला काय होतं, जास्त काळी जाड नको. लावले म्हणजे अजून आमच्या महिन्यातच आहे. याच्यामध्ये आधी सुपर पेअर मध्ये बरेचसे सामने आहेत. म्हणजे कोणी मला जरी म्हणलं ना कांदा वगैरे ना एकदम सेम टू, म्हणजे मला स्वतःला असं वाटत नाही की काही वेगळं आहे म्हणून. आणि याला पण काटे वगैरे काहीच नाही. झालाय, पाणी नाही. कमी पाण्यामध्ये काही नसते, सगळ्याला थोडं थोडं याला केलं. हे जर लावलं ना, नाही आता युट्यूबवर आहे इकडे तिकडे याच्याविषयी काय आहे का गिरी पुष्प हा शेळी पालनात खातोय दाखिलेले पण आहे, तुम्ही सर्च करा. पण आपलं काय आहे त्याच्यावर रिसर्च करायचं काम आहे, खातेत का नाही खातेत. आता मी हे लावलंय, आता ते शेळ्याला चारून बघायचं काय करायचं, आणि हे सत्यता लोकांसमोर शेतकऱ्यांसमोर सांगायचं. नाही वाढलंय झाड. हा एक दुसरा उपयोग असा आहे, हे झाड जर लावलं तर याच्या 100 मीटरवर तुम्हाला साप आणि उंदीर थांबणार नाही. चांगलं घरात लावा. आणि काय होतं, आपला मेथी घास याच्या घास जे दाट राहतं ना समजा, त्यात काय लवकर उंदर लागत येत. एखादं झाड जर असलं तर मग उंदर बिंदर सापाची राहत नाहीत. याची काडी पण येते आणि बी पण येते. याचं बी भेटत नाही. याचं बी मी जवळ 4-5 महिने धुंदळून सापडले तेव्हा मला ते साप. ही संकरित शेवरीमध्ये पण 3 प्रकार आहे, एक संकरित आहे, एक रानटी आहे आणि एक हाबरीत आहे. आणि खास याच्यासाठी आम्हाला या ठिकाणी यायचं तुमच्या फॉर्मला भेट द्यायला, की या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक यातले आपल्याला 3-3, 4-4 प्रकार बघायला मिळतील. आता शेवरीमध्ये रेग्युलरली सगळ्या शेतकऱ्यांना काय माहिती आहे की एकाच जी गावरान शेवरी जी पारंपरिक आपल्या बांधाच्या कडीने येते कुठेतरी ऊसात उगती, ती शेवरी वेगळी. आता ही शेवरीची हाईट किती झालेली आहे, पण पूर्ण याला पाला बघा ना, बुडापासून अजून पण सगळा पालाची याला नाही का, भरपूर पाला. हा ही संकरित शेवरी. लोकांचं काय म्हणणं येतंय, शिवरी सुबाबोळ हातगा हे झाड जर लावले तर 20-20, 25-25, 30-30 फूट झाड होते. मग याचा पाला तोडायचा कसा, काय करायचं आपण नाही माहिती. ही सेटिंग मी लावली 3 फुटावर 3x2 वर. मग आपण 3 फुटाची सरी काढायची, 2-2 फुटावर झाडं लावायची, खालून 3-4 फुटावर त्याला सारखा काप द्यायचा. याला कंटिन्यू ब्रँचेस फुटत राहणार, फक्त पाला शेळ्यांना टाकीत राहायचा. सेम या सिस्टीम नाही, शेवगा शेती करतात युट्यूबला पण. हा कुट्टी करून डायरेक्ट सरळ चांगल्या प्रकारे. आता शेवग्याचा पार खोडापासून तर पाल्यापर्यंत औषधी वनस्पती. आपण ते पण याच प्रकारे ह्या पद्धतीने जर लागण केली तर 1-2-3 फुटाचं झाल्यानंतर तिथून जर त्याचा पाला कापून घेतला तर तिथून बरोबर ते व्यवस्थित आपल्याला पण सेम काप द्यायचा आहे. आता असं आपण हे खालून जरी सपोज 1-1.5 फूट ठेवून जरी कापलं घासासारखं तरी पण चालतं. पण आता कसं होतं, लोक झालेली 250, कोणाची वाकायची सुद्धा हे नाही, कोणाची याची सुद्धा नाही. म्हणून सिस्टम कशी आहे, तुम्ही चालताच तोडू शकता म्हणून कापू शकता आपण. बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीने आपण यश गोट फार्म अँड सीड्स यांना या ठिकाणी आज भेट दिली आणि त्यांनी या ठिकाणी आमचा आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजेच आपला महाराष्ट्रीयन फेटा तो बांधून आणि या ठिकाणी फुलांचा गुच्छ देऊन आमचा या ठिकाणी सत्कार वगैरे केला आणि त्याच प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आमचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. त्याबद्दल खरोखर त्यांचं मनापासून त्यांना खूप खूप आभार. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.